राज्यात आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरलेली आहे। पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। राहुल गांधींबाबतचं त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस दिलं जाईल असं एक वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं आहे। शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य। राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात परदेशात बोलताना जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरून खरं तर विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि राहुल गांधींविरोधात जोरदार आंदोलन सुद्धा केलं जात आहे। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी मात्र राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस जाहीर करत वादग्रस्त वक्तव्य केलंय। आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत, म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन सावंतजी, तुम्ही सुद्धा संजय गायकवाड यांचं वक्तव्य ऐकलं असेल, तुमच्यापर्यंत ही माहिती आली असेल, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? अशा प्रकारचं वक्तव्य लोकप्रतिनिधीनं केलंय। ही विकृती आहे, मानसिक विकृती सुद्धा आहेतच, परंतु हे अपराधी प्रवृत्तीचं लक्षण आहे आणि याला राजमान्यता आहे। राहुल गांधीजींना तिथं त्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या आजीचं जसा हाल झाले तशाच पद्धतीने त्यांचे हाल केले जातील अशा तऱ्हेच्या धमक्या देत आहेत, जिभे मारण्याच्या धमक्या देत आहेत, इथे जीभ छाटण्याच्या त्या पद्धतीची भाषा बोलली जाते। याला राजमान्यता आहे। एकनाथ शिंदेना हे मान्य आहे का, हा आम्ही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत आहोत आणि यांच्यावरती कारवाई कधी होणार हा त्या ठिकाणी पाहतो। दुसरीकडे आरक्षणाच्या संदर्भामध्ये राहुल गांधीजींनी जे बहुधा विधान केलं नव्हतं त्याला ज्या पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह तयार करून लोकांच्या मध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे अत्यंत अश्लाघ्य प्रकार भारतीय जनता पक्षाकडनं आणि या महायुतीकडनं चाललेले आहेत। दलित समाजाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती राग होता। लोकसभेमध्ये त्यांची जी काही दबदारक अवस्था झाली त्यातनं एक खोट्या पद्धतीनं अपप्रचार करून त्यांना पुन्हा जनाधार मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, तो यशस्वी होणार नाही। सुबुद्ध जनता आहे आणि त्यांना कळतं की कशा पद्धतीनं आरक्षण विरोधी लोक कोण आहेत, मनुवादी लोक कोण आहेत आणि मनुवादाचं समर्थन करणारे संघटना या कधीही आरक्षणाच्या बाजूला असणार नाहीत। त्यामुळे राहुल गांधीजींनी 50%ची मर्यादा ओलांडण्याची भाषा जी केली त्यालाही यांनी उत्तर दिलेलं नाही। त्यांनी जातीगत जनगणनेचा भाग त्या ठिकाणी बोलले, त्यालाही उत्तर दिलं नाही आणि आता शरदने खोटा अपप्रचार केला जातोय आणि त्यामध्ये सगळे शीर्ष नेतृत्व लागलेलं आहे, हे दुर्दैवी आहे। नक्कीच, धन्यवाद सचिन सावंतजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।